लातूरमध्ये कोरोनासोबत ग्लँडर्स रोगाचा प्रादुर्भाव सध्या पाहायला मिळतोय। घोड्यांचा आजार असलेल्या ग्लँडर्स माणसांमध्ये पसरण्याची भीती निर्माण झाली आहे। पोलीस आरोग्य विभागाला आता दक्षता घेण्यासाठी प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे। ग्लँडर पॉझिटिव्ह घोड्याला दयामरण देण्यात आलं आणि 4 घोडे संशयित आहेत। जिल्ह्यामध्ये घोड्यांमध्ये ग्लँडर्स या अत्यंत संसर्गजन्य आणि माणसांमध्ये सुद्धा पसरणाऱ्या जेनेटिक रोगाचा प्रादुर्भाव आढळलेला आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने कारवाई सुरू केलेली आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी श्रीराम जाधव आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। श्रीराम, या आजारासंदर्भात आणखी नेमकं काय सांगितलं गेलेलं आहे? सामान्य माणसांना नेमकी काय काळजी यासाठी घ्यावी लागेल? नक्कीच लातूर जिल्ह्यामध्ये ते या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने एक आढावा बैठक घेतली। या बैठकीमध्ये पशुसंवर्धन, आरोग्य विभाग, पोलीस, महानगरपालिकांचे अधिकारी तसेच लातूर जिल्ह्यातले जे घोडा मालक आहेत, पालक आहेत, ते या बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये काही सूचना त्यांना करण्यात आलेल्या आहेत की त्यांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी आणि घोड्यांचा जो परिसर आहे तो स्वच्छ राखण्याबाबत विशेष तपासणी मोहीम राबवण्याबाबत त्यांना सूचना केलेल्या आहेत। आणि या रोगामध्ये माणसांमध्ये पसरणाऱ्या झुनोटिक रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यामुळे प्रशासनानं तातडीनं पावलं उचलत कारवाईला सुरुवात केलेली आहे। आणि अशी काही लक्षणं आढळल्यानंतर तातडीने पशुसंवर्धन विभागाशी, दवाखान्याशी संपर्क साधण्याचं आवाहन प्रशासनानं घोडे मालकांना आणि पालकांना केलेलं आहे। जी, धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी श्रीराम।